त्याच्यासाठी आम्हाला चढायचं आमचा धिंगाणा चालते रस्त्यावर. धरणार कोणी नाही परत. आणि एकमेकांना बारीक चालतो रस्त्याला. एकदा निघाली की बस डायरेक्ट इथे येऊन थांबते. सर आता उतरलोत आपण बसच्या खाली आणि आता आपल्याला तिकीट काउंटर शोधावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला तिकीट काउंटरवर गेल्याच्या नंतर तिकीट काढून आपल्याला पुढे जाता येईल.
हे आहे तिकीट काउंटर आणि इथे जे लोकल टुरिस्ट येतात म्हणजे जे फक्त इंडियातले जे आहेत टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी 40 रुपये तिकीट आहे आणि जे बाहेर देशातून येतात परदेशातून त्याला आपण फॉरेनर्स म्हणतो तसल्या लोकांसाठी 600 रुपये तिकीट आहे. तर इथे ज्यांना कोणाला चालायचं प्रॉब्लेम आहे ते खुर्चीवर जर जायचं असेल त्यांना 1600 रुपये तिकीट आहे त्याचं. म्हणजे मित्रांनो ज्यांना कोणाला चालण्याचा त्रास आहे ज्यांना कोणाला गुडघ्यामुळे चालता येत नाही त्यांच्यासाठी इथे असे एक 4 माणसं असतात आणि त्यांनी खुर्चीला असं एक डोली टाईप केलेलं आहे म्हणजे चारी बाजूने 4 माणसं पकडतात आणि त्या खुर्चीवर आपण बसायचं आणि मग ते आपल्याला पूर्ण लेणी फिरून आणतात. तर त्या गोष्टीचे 1600 रुपये तिकीट आहे. वरती चढून आपण आलेलो आहोत आणि ह्या ज्या लेण्या आहेत ते पूर्णपणे एका दगडामध्ये कोरलेले आहेत. हा जो तुम्ही आजूबाजूचा जो परिसर बघितलेला आहे तो पूर्ण एक कंटिन्यू डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये त्या लेण्या कोरलेल्या आहेत. ॲक्च्युली दम लागल्यावर चढून. तर मित्रांनो ह्या आहेत लेण्या आणि आता इथे टोटल 26 लेण्या आहेत. 1 2 3 अशा प्रकारे एकामागे एक आणि ह्या पूर्ण ह्या डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. इथे 2 डोंगर आहेत, एक पलीकडचा मोठा आहे एक छोटा आहे. तर ते जी लेणी आहे ती अशी या 2 डोंगराच्या आतमध्ये चालली आहे. अजून काही लेणी पाहायला सुरुवात केली नाही आहे. फोटोशूट सेल्फी पॉईंट याच्यामध्ये थोडासा वेळ गेला आहे आपला आणि माझ्या मागे पाहते सोबत जे आलेले आहेत ते फोटो काढणं वगैरे चालूच आहे त्यांचं अजून. आणि छान आहे ना जरा पाऊस बऱ्यापैकी पडला होता पण कमी पडला असं वाटतं इथे बघून. हे खाली जे तुम्हाला दिसतंय ते समोर तर तो आहे धबधबा आणि हे पूर्ण इथून पाणी वाहतं पण धबधबाही बंद आहे पाणी वाहनंसुद्धा बंद आहे म्हणजे कमी झालं आहे पाणी. अजिंठ्याच्या 1 ते 26 लेण्यांपैकी ही पहिली लेणी ज्याच्यासमोर आपण आता उभा आहोत आणि 2200 वर्षापूर्वी कोरलेल्या ह्या लेण्या आजच्या 21व्या शतकातसुद्धा जसेच्या तसे कंडिशनमध्ये उभ्या आहेत. इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन 4थ्या शतकापर्यंत या लेण्यांची निर्मिती केली आहे. या लेण्या बौद्ध लेण्या म्हणून सुद्धा ओळखल्या जातात आणि गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा या लेण्यांमधून दिसून येतात. आतमधला किल्ला क्लिअर ब्राईट लाईटमुळे काही इफेक्ट नाही त्यामुळे या ठिकाणी डिजिटल सिस्टीमद्वारे लाईट इफेक्ट दिला जातो जेणेकरून एक मंद प्रकाश या ठिकाणी पडतो. आता जाऊया नंबर 2च्या लेणीकडे. मित्रांनो आपण आत्ता ज्या पारंपरिक पद्धतीने वावरत आहोत म्हणजे आपली वेशभूषा कपडे आत्ताच्या स्थितीमधली वाद्य या सर्वांचे रेखाचित्र या लेण्याच्या आतमध्ये जे काही त्यावेळेस 2200 वर्षापूर्वी त्या कलाकाराने जी काही चित्रकला केली आहे त्या चित्रकलेतून दिसून येते.
मित्रांनो, अरे बापरे, मागे जोग चालला, मागे जोग चालला बरं. हा, इथं शूट करता आलो ग. तर मित्रांनो, आम्ही वरच्या साईडला आलोत. काय नजर आहे. नाही, 6 नंबरची जी लेणी आहे ती 2 मजली लेणी आहे. एक खालच्या साईडला एक आहे आणि आता आम्ही वरच्या साईडला आलेलो आहेत. चला रिटर्न खाली. पायऱ्या एवढ्या बेकार बांधलेल्या आहेत. घसरचं नाही तिथे, ते त्या पॉईंटला तर आहे ना असं पूर्ण सरळच आहे, डायरेक्ट मागे जोग जातो. तर मित्रांनो, आपण आता वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर चाललोय. ही 7 नंबरची लेणी मित्रांनो. एवढं वरतून कोरत आलेले आहेत आणि याच्यामध्ये या पूर्ण अखंड दगडामध्ये अशी लेणी हे इकडून शेवटच्या पॉईंटपर्यंत. ही समोर 9 नंबरची लेणी आणि आता ही खालच्या बाजूला 8 नंबरची लेणी. समोरच्या बाजूला जो धबधबा आहे तिथे जाण्यासाठी 8 नंबरच्या लेणीपासून खाली जाऊन त्या समोरच्या पुलाच्या मार्गाने पलीकडच्या डोंगरामध्ये जाऊन धबधब्याकडे जाता येईल. तर मित्रांनो, ही 10 नंबरची लेणी. जसं की सुरुवातीला सांगितलं होतं, ज्यांना कोणाला चालण्याचा त्रास आहे किंवा वयोवृद्ध लोकांना जर लेणी फिरायची असेल तर त्यांच्यासाठी ही अशी खुर्चीची डोली तयार केलेली आहे. हीच ती. मस्त नजारा आहे धबधबा मित्रांनो. समोरून आहे तो धबधबा, पाणी पण कमी झालं राव.
बरंचसं फिरून झालेलं आहे. आता फिरून फिरून 1:45 झालेले आहेत आणि आपण आता 20 नंबरच्या लेणीपुढे बसलेलो आहे. तर हलकं हलकं ऊन आहे, त्याच्यामुळे एवढा काही थकवा जाणवत नाही आहे. पण पावसामुळे अजून एक गरमी होत आहे. आणि माझ्या मागे पाहताय तुम्ही त्या साईडने धबधबा, तर पाणी थोडंसं कमी असल्यामुळे धबधबाही एवढा चालू नाही आहे. पण आहे बरीचशी गर्दी, म्हणजे जो लॉकडाऊनचा इफेक्ट होता तो आता कमी झालेला आहे. मध्ये काही दिवस शनिवार रविवार बंद होतं, जसं की मी तुम्हाला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. औरंगाबादच्या ज्या लेण्या होत्या त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की शनिवार रविवार बंद असल्यामुळे आपण जेव्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हा ते बंद होतं. आणि इकडे आल्याच्यानंतर आता आम्ही यावेळेस इन्क्वायरी करून आलो होतो आणि सांगण्यात आलं होतं की उघडलेलं आहे म्हणून. तर मित्रांनो, इथे आल्यावर एक गोष्ट कळली की मंडेच्या दिवशी अजिंठा लेणी ही बंद असते, म्हणजे सुट्टी असल्यासारखं. ठीक आहे, तर तुम्ही पण लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि आता ट्यूसडे टू संडे कंटिन्यू चालू, फक्त मंडेच्या दिवशी बंद. तर मित्रांनो, आता ही लास्टची लेणी पाहायला चाललो आहेत आपण. ही आहे अजिंठा लेणीची 26 नंबरची आणि शेवटची लेणी. आणि आतमध्ये गौतम बुद्धांची 15 ते 20 फूट लांब अशी निद्रावस्थेत असलेली मूर्ती आहे. आणि तसेच गौतम बुद्धांच्या विविध प्रकारच्या भावमुद्रा असलेल्या मूर्त्या या 26 नंबरच्या लेणीमध्ये दिसून येतात. आणि ही आता शेवटची लेणी आहे. याच्यानंतर आता पुन्हा आपल्याला याच मार्गाने जसं आपण आलो तसंच आपल्याला रिटर्न बस स्टॉपकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. म्हणजे प्रत्येक लेणीसमोरून आपण जातो. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की 8 नंबरच्या लेणीच्या समोरून जो रस्ता जातो धबधब्यासाठी तिथूनही जाता येते आपण आता 8 नंबरच्या लेणीसमोरून खाली उतरून त्या समोरच्या बाजूला जाऊ. एवढं चालून थकवा आल्यामुळे वरती तर तुम्ही जाणार नाही आहे. जस्ट आपण एक बाजूने आलो होतो, आपण एंट्री केली, लेण्या बघितल्या. आता जाताना दुसऱ्या बाजूने जाऊ, त्याच्यामुळे आपण त्या बाजूने चाललो आहोत. मित्रांनो, जेव्हा मस्त पाऊस पडलेला असतो, धबधबा पूर्ण भरून वाहत असतो, तेव्हा या ठिकाणी पाहायला मजा येते. इथे खाली आल्याच्या नंतर पाण्याचा जो शांत वाहताना आवाज येतो ना, तो एकदम ऐकण्यासारखा असतो.
तर मित्रांनो, सगळ्या लेण्या आपण बघितलेल्या आहेत आणि लास्टची लेणी बघून आम्ही आता दुसऱ्या दिशेने खाली धबधब्याजवळ जाऊन इकडे आलेलो आहोत. आणि जे तुम्ही आत्ता खाली बघितलं ते धबधब्याचं पाणी 1 ते 26 लेण्या आहेत इथे. आणि गर्दी पण तशीच आहे, लॉकडाऊनचा इफेक्ट आत्ताच मागच्या शनिवारपासून चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे सोमवार ते नाही, मंगळवार ते रविवार चालू राहील, सोमवारच्या दिवशी सुट्टी राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा.